काळूमामा, सध्या बहीण भावांमध्ये लग्नानंतर भांडण होण्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. तर एक तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? भांडण्याचं कारण म्हणजे असं आहे की इथं आता प्रत्येकालाच हावडा रोग झालेला आहे. लग्न झाल्यावर सासरी जाताना गळे काढू काढू रडणारे बहीण भाऊ आता एका मिरीचे गळे दाबू दाबू भांडतात. माग एका बहिणीने तर भावाचा कानच चावला होता आणि दाजीनी मेवण्याचं नरड चावलं होतं. 27 टाके पडले होते. बया. आपल्या बहिणीची परिस्थिती जर गरीब असेल तर भावाने आपल्या घासातला घास बहिणीला हसत हसत द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. पण बहिणीची परिस्थिती जर चांगली असेल तर तिने बी दिल्या घरी सुखी राहावं. हा, सुखी राहावं. बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आईबापाच्या भावाच्या डोक्यावरती कर्ज पाणी झालेलं असतं. हा, कर्ज असतं ना. ते कर्ज फेडून आईबापाचे दवाखाने औषध पाणी हे बघायचं असतं. शिवाय भावाला स्वतःचाही प्रपंच असतो. ह्या गोष्टींची